नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण घेऊन आलो आहे मकर संक्रांत स्पेशल तिळाची पोळी। तर आपल्याला तिळाची पोळी करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला थोडं पीठ मळून घ्यायचंय। तर मी इथे पीठ घेतलं आहे, आपल्याला जेवढं लागतं त्यानुसार आपण पीठ घ्यायचंय। त्यात मी थोडंसं मीठ टाकतेय, थोडं एक अर्धा ते 1 चम्मच बेसन पीठ आणि थोडंसं तूप टाकणार आहे। थोडं तूप टाकायचंय। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि जसं आपण नेहमी मळतो, जसं आपण पीठ मळतो गव्हाचं तसं मळून घ्यायचंय। इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घ्यायचंय घट्ट असं पीठ। तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे। नेहमी आपण जसं चपाती करताना पीठ मळतो तसंच सेम मळायचं आहे। तर आपलं पीठ मळून झालं आहे। जसं आपण चपाती किंवा पोळी करताना पीठ मळतो सेम तसंच मळायचं आहे। आता आपण पुढची रेसिपी जी आहे ते बघूया। तर आता आपल्याला तिळपोळीसाठी जे सारण लागणार आहे, तर त्यासाठी आपल्याला ज्या वस्तू लागतात तर त्या बघून घेऊया एकदा। तर आपल्याला 1 वाटी तीळ, खोबरं, त्यानंतर खसखस, थोडा गूळ आणि शेंगदाणे लागणार आहे। तर आता आपण यामध्ये तीळ, शेंगदाणे आणि खोबरं जे आहे ते थोडं भाजून घेणार आहे। आधी आपण तीळ भाजून घेऊयात। तीळ आपले तडतड करायला लागले आहेत। अजून 1 ते 2 सेकंद आपण थोडेसे भाजून घेणार आहे। आता शेंगदाणे पण आपण थोडे भाजून घेणार आहे। खोबऱ्याचा किस, थोडे आपण खसखस पण भाजून घेणार आहे। तर आपण जे भाजलेलं आहे ते थोडंसं गार होऊ द्यायचंय आणि त्यानंतर मग आपण हे एकदा मिक्सर मध्ये वाटून घेऊया। तर आता गार झालेला आहे आपण जे भाजून घेतलेलं आहे त्या वस्तू। तर आपण ह्या सगळ्या आता एका मिक्सरच्या जार मध्ये, मी मिक्सरचं हे घेतलं आहे त्यामध्ये आपण वाटून घेऊयात। आता गूळ पण आपण यामध्येच वाटून घेणार आहे, म्हणजे ते सगळं जे सारण आहे ते मिक्स होईल। 1 वाटीभर गूळ घेतला होता आपण, तो पूर्ण टाकतो यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घेऊ शकता। जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही 1 वाटीऐवजी 2 वाटी किंवा 1.5 वाटी घेऊ शकता।
इथं 1 वाटी घेतला आहे. तर आपण वाटून घेऊया. तर आपलं आता वाटून झालं आहे. आता आपण तिळाच्या पोळ्या करायला घेऊया. तर आपण पोळी करून घेऊया. एक छोटा मी पिठाचा गोळा घेतला आहे. आता ह्याची अशी छान अशी वाटी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये सारण भरता येईल. आपण डायरेक्ट सारण भरूया, नाहीतर सारणाचा असा एक पहिला असा छोटासा असा गोळा करून तसं सुद्धा आपण भरू शकतो. हे आपण बंद करून घेऊया. एक्स्ट्रा जे पीठ आहे ते काढायचे. ही थोडीशी जाडच ठेवायची आहे पोळी, जास्त पातळ करायची नाही. आपली पोळी झाली आहे. तर आपली पोळी झाली आहे. आपला तवा गरम झाला की आपण ही भाजून घेऊया. तर बघा, व्यवस्थित आपलं सारण पण पोळीमध्ये सगळीकडे पसरलं आहे. तर आपण ही भाजून घेऊया. आपला तवा गरम झाला आहे. आपण तेल किंवा तूप काही लावू शकतो. आता मी सध्या तूप लावणार आहे. थोडेसे 1-2 ते 3 सेकंद झाले की आपण पोळी पलटून घेणार आहे. आणि तूप लावून घेणार आहे. गॅस मी थोडा बारीक केलाय. बघा किती छान आपली पोळी फुगली आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूनी भाजली पण आहे. अजून एक मी करून दाखवते. गोळा घेतला आहे मी. त्याला छान असं वाटीसारखा आकार द्यायचा आहे की जेणेकरून सारण त्यामध्ये व्यवस्थित मावेल. जर
नीट असं डायरेक्ट भरता नाही आलं तर आपण असं छान असं सारण असा गोळा करायचा आहे आणि तो भरायचा आहे त्यामध्ये, म्हणजे खाली सारण पण पडणार नाही आणि इझी जाईल. जेवढं जास्त आपण सारण भरू ना तर तेवढी छान ही पोळी लागणार आहे. त्यामुळं सारण जास्त प्रमाणात भरायचंय. एक्स्ट्राचा गोळा काढलाय. आता व्यवस्थित आपण हे पॅक करूया. आणि यामध्ये आपण बेसन आणि तूप टाकल्यामुळे ही पोळी जी आहे ती फुटत नाहीये. व्यवस्थित चिकटपणा येतो त्याला. परत एकदा आपण लाटून घेऊया. आपली पोळी झाली आहे तर ही पण आपण आधी सारखीच भाजून घेऊया. आपली ही पण पोळी झाली आहे. तर हे पहा, आपलं सारण भरपूर आहे पोळीमध्ये. पण एकदा हे खाऊन पाहूया. तर सारण खूप छान आहे, गोड झाली आहे. आणि एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि नक्की सांगा की कशी झाली आहे. तर आपली तिळपोळी बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नका विसरू.